नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल पुरी भाजी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला तर बघूया. मग तुम्हाला पण अशी पुरी भाजी खायला आवडते का? कारण हॉटेलची तर खूप छान लागते, पण आपण हॉटेल स्टाईल बनवली तर त्याच्यापेक्षा छान लागते. कारण हॉटेलमधलं कसं असते सांगता येत नाही. मग मी एका कुकरमध्ये 4-5 बटाटे ठेवले होते उकडायला. 2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. गव्हाच्या पिठाचेच मी पुरे बनवणार आहे, तर इथे एवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये मग थोडं बेसन पीठ टाकणार आहे, थोडा रवा बारीक आणि थोडीशी साखर घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ. तेलाचं मोहन घालून घ्यायचं म्हणजे चांगल्या होतात पुऱ्या बरं का, कारण चांगल्या फुगतात पण. सोडा नाही टाकायचा. मग ते छान असं मळून घ्यायचं पीठ मिक्स करून. मळून थोडा वेळ झाकून भिजायला ठेवायचं आणि उलटताना किंवा चमच्यानं हलवायचं तेलाचं मोहन. ते घट्ट असा गोळा बनला पाहिजे. छान असं पीठ मळून ठेवलं आहे मी. आता भाजी बनवणार आहे. कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये 2-3 माप तेल घेणार आहे भाजी करण्यासाठी. बटाटे उकडून झालेत पीठ मळून ठेवपर्यंत पुऱ्याचं. कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन खडा मसाला टाकला आहे, छान असा परतून घेतला आहे बघा. आणि त्यानंतर मग कांदा पण चांगला भाजून घ्यायचा, गोल्डन होईपर्यंत चांगला परतवायचा. मग त्यामध्ये थोडेसे हरभरे टाकायचे, कारण कांदा कच्चा राहू द्यायचा नाही, व्यवस्थित भाजून घ्यायचा. वाटाणे पण छान असे परतून घ्यायचे, जोपर्यंत उडायला लागतात त्याच्यातून तोपर्यंत भाजायचे. वरून मग अद्रक लसूणची पेस्ट घालायची 1 चमचाभर. छान अशी ते परतून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट. मग नंतर टोमॅटो घालून छान असं परतून थोडंसं मीठ टाकायचं. मग पटकन शिजलं जाते टोमॅटो पण, त्याची ग्रेव्ही चांगली तयार होते. मग त्यामध्ये थोडंसं आपले घरगुतीच मसाले ॲड करायचे. धना पावडर, हळद, लाल तिखट, घरगुती आपला मसाला आम्ही घरचाच वापरतो. काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतो आहे, कारण घरच्याच ह्याच्यातून आम्हाला भाजी आवडते बघा. आणि शिजवलेले बटाटे चिरून घेतलेत मोठे मोठे, थोडीशी कोथिंबीर टाकून 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं. म्हणजे बटाट्याला चांगला मसाला पण लागला जातो आणि बटाटा छान परतला जाते. मग त्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं त्यामध्ये टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान 10 मिनटं शिजवून घ्यायची भाजी. भाजी शिजते तोपर्यंत पुऱ्या लाटून घेऊया आपण, छोट्या छोट्या, म्हणजे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपल्याला. छान असे फुगले होते बघा, कारण पीठ उशीर भिजलं होतं. मस्त अशा पुऱ्या पण झाल्या तयार. तर तुम्हाला आवडते का पुरी भाजी? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान असे पुऱ्या फुगलेत बघा. म्हणजे मिस्टर म्हणतात तुला काही पुऱ्या बनवायला येत नाहीत. मला सांगा, मला बनवायला येतात का नाही. तर मैद्याच्या जास्त न खाण्यापेक्षा ह्याच्याच खाल्ल्या पाहिजेत, गव्हाच्याच पिठाच्या. अशा काही टंब फुगलेल्या होत्या बघा पुऱ्या. मस्त तयार झाले पुरी भाजी. तर कसा वाटला व्हिडिओ? चला बाय.